ह्याच्यापेक्षा धक्कादायक बाब ही आहे की आता जी नवीन नावं आली आहेत ती 16-17 वर्षापासूनची मुलं असलेली ती अगदी 25, 26, 28 वर्षापर्यंतच्या आपल्याकडे अशा 26 गुन्हेगारी टोळ्या आहेत. मग पिंपरी चिंचवडची वाघरे आणि बर्ने टोळी अस्तित्वात नाही. पण खरं बघायला गेलं तर गेल्या 20 वर्षात ह्या लोकांच्या नावावर एकही गुन्हा नाही किंवा लोकांनी काही केलंच नाही. म्हणजे आपल्याकडे जे पूर्वीचं म्हणलं तर पिंपरी चिंचवडला 2-3 टोळ्यांची नावं प्रसिद्ध होती की बाबा पिंपरी चिंचवड म्हणलं की हे गुन्हेगार किंवा या टोळ्या आहेत. हा पुणे पिंपरी माळवतकर आंबेडकर या अशा काही टोळे वाघेरे बर्ने पिंपरी चिंचवडचा उल्लेख करायचा म्हणला. पण खरं बघायला गेलं तर गेल्या 20 वर्षात ह्या लोकांच्या नावावर एकही गुन्हा नाही किंवा लोकांनी काही केलंच नाही. अरे वा. त्याची पिलावळ असेल ना. मग पिंपरी चिंचवडची वाघरे आणि बर्ने टोळी अस्तित्वात नाही. अच्छा. म्हणजे त्यांच्यासाठी त्यांच्या सांगण्यावरनं किंवा त्यांना कोणीतरी सांगितलं म्हणून गुन्हे केले असे 15 वर्ष काही गुन्हा दाखल नाही. पण ह्याच्यापेक्षा धक्कादायक बाब ही आहे की आता जी नवीन नावं आली आहेत ती 16-17 वर्षापासूनची मुलं असलेली ती अगदी 25, 26, 28 वर्षापर्यंतच्या आपल्याकडे अशा 26 गुन्हेगारी टोळ्या आहेत. 26 टोळे आहेत ज्या